नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण इयत्ता 6वी विषय सब्जेक्ट इंग्लिश यातलं 1.2 फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स या लेसनमधल्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी सॉल्व करून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी त्यांनी तारा आणि त्यांचं फ्रेंड्स यातलं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे। तर हाय तारा, गुड टू सी यू अगेन। या ठिकाणी हा जो मुलगा आहे हा या ठिकाणी ताराला म्हणतो की हाय, तू बघ माझ्याकडे। लुक पॅडी, कुकू टर्निंग कार्टव्हील अगेन्स्ट। आणि हा सांगतो की मी या ठिकाणी कार्टव्हीलसारखं गोल गोल फिरत आहे, म्हणून तू माझ्याकडे बघ की मी ही ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे करत आहे। त्यानंतर पॅरट म्हणजे पोपट हा या ठिकाणी ताराला म्हणतो हाय, आय एम मिठू। हाय, मी आहे मिठू अँड दिस इज माय फ्रेंड्स बिट्टू। आणि माझा मित्र आहे बिट्टू। या पॅरटचं नाव आहे बिट्टू। त्यानंतर नो टोटो गो बॅक होम। आणि त्या ठिकाणी नंतर हा जो डॉगी आहे हा डॉगी त्या ठिकाणी सांगतोय की मी या ठिकाणी अशा प्रकारे जंप करत आहे। त्यानंतर त्या ताराला ही कॅट भेटते। हाय, आय एम मॅव, आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू। मी इतरांपेक्षा छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करू शकते। म्हणजेच ताराला या ठिकाणी हे जेवढेही पॅरट आहे, हे जेवढेही बर्ड्स आहे किंवा ॲनिमल आहेत, हे सगळे ॲनिमल आणि बर्ड्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी ताराला करून दाखवत आहे। ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन अँड आन्सर्स या ठिकाणी आपण आता सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर फर्स्ट, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन अँड देन ट्राय टू आन्सर देम इन इंग्लिश। या ठिकाणी काही क्वेश्चन दिलेले ए बी सी डी। तर या क्वेश्चनविषयी आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे आणि त्या क्वेश्चनची आन्सर्स या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायची आहे। तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, व्हेन डू यू फील। या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिलिंग्ज असतात। फिलिंग्ज म्हणजे भावना असतात। तर कोणकोणत्या भावना असतात? तर हॅप्पी, सॅड, अँग्री अँड स्केअर्ड। या ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या फिलिंग्ज असतात आणि या फिलिंग्ज तुम्हाला एखादी घटना घडते त्यावेळेस आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत असतो, प्रतिक्रिया व्यक्त करत असतो। तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे व्हेन डू यू फील, सुरुवातीला जर समजा तुम्हाला ज्यावेळेस आनंद वाटला म्हणजेच हॅप्पी मीन्स आनंद, या डॅशच्या जागेवर हॅप्पी शब्द लिहायचा आणि त्या ठिकाणी व्हेन डू यू फील हॅप्पी, तुम्हाला जेव्हा हॅप्पी वाटतं त्यावेळेस तुम्ही काय करता? हे बघा, इथं मी सॉल्व केलेले आहे माझ्या नोटबुकमध्ये। आय फील हॅप्पी व्हेन आय ईट आईस्क्रीम, चॉकलेट एक्सेट्रा। मला आनंदी केव्हा वाटतं? जेव्हा मी आईस्क्रीम, चॉकलेट या गोष्टी खाते किंवा घेते, त्यावेळेस मला हॅप्पी हे फिलिंग्स त्या ठिकाणी जाणवत असते। नेक्स्ट सॅड, व्हेन डू यू फील सॅड। ज्यावेळेस तुम्ही दुःखी असतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, आय फील सॅड व्हेन माय फ्रेंड्स क्वारल विथ मी। मग तुम्हाला सॅड केव्हा वाटतं? ज्यावेळेस तुमच्या मित्रांशी भांडण झालेलं असतं त्यावेळेस तुम्हाला सॅड असं वाटतं, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला दुःखी, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी दुःखी होतात। नेक्स्ट अँग्री, व्हेन डू यू फील अँग्री। अँग्री मीन्स रागवणे। तुम्ही केव्हा रागवता? आय फील अँग्री व्हेन समवन ट्रबल मी। जेव्हा मला कोणी त्रास दिला त्यावेळेस मला या ठिकाणी अँग्री ही फिलिंग्स जाणवत असते। म्हणजेच समजा जर तुम्ही घरात 2 भाऊ बहिणी आहे आणि त्यावेळेस तुम्हाला त्या
लहान बहीण आहे आणि मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने जर लहान बहिणीला त्रास दिला तर त्यावेळेस तिला त्या ठिकाणी ती लहान बहीण त्याच्यावर रागवत असते. याला म्हणता ॲंग्री ही फिलिंग या ठिकाणी व्यक्त होते. त्यानंतर स्केअर्ड. आय फील स्केअर्ड वेन आय सी अ स्नेक. स्केअर्ड मीन्स भीती वाटणे. ज्यावेळेस मला साप दिसला तो साप पाहिल्या मला त्या ठिकाणी भीती वाटली. अशा प्रकारे या फिलिंग्स या ठिकाणी आपल्याला जाणवत असतात आणि त्यानुसारच आपण त्या फिलिंग्सनुसार एक गोष्टीला रिस्पॉन्स हा देत असतो. नंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट डू यू डू व्हेन यू फील. व्हॉट डू यू डू व्हेन यू फील. जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज करतात त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं. हॅप्पी, सॅड, ॲंग्री अँड स्केअर्ड. सो आन्सर हॅप्पी. ज्यावेळेस तुम्हाला हॅप्पी म्हणजे आनंद व्यक्त करायचा असतो त्यावेळेस तुम्ही कोणती क्रिया करता. तर आय जम्प फॉर जॉय वेन आय फील. मला जर आनंद व्यक्त करायचा असेल तर मी या ठिकाणी आनंदाने उड्या मारत असतो. त्यानंतर सॅड. दुःखी केव्हा वाटतं. आय सिट ऑल अलोन आय फील सॅड. जेव्हा मी एकटा बसलेला असतो किंवा मी एकटी बसलेली असते त्यावेळेस मात्र मला सॅड ही फिलिंग्स त्या ठिकाणी वाटते. नंतर तुम्हाला ॲंग्री केव्हा वाटतं. तुम्हाला केव्हा असं वाटतं की आपण दुसऱ्यावर चिडलं पाहिजे. आय स्क्रॅच माय हेअर वेन आय फील ॲंग्री. ज्यावेळेस तुम्ही रागवतात, रागवल्यानंतर तुम्ही कोणती ॲक्शन घेता. तर त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना राग आला तर त्या ठिकाणी आपलं डोकं खाजवणं अशी क्रिया ते त्या ठिकाणी करत असतात. स्केअर्ड भीती वाटणे. आय क्लिंग टू माय मदर वेन आय फील स्केअर. जर तुम्हाला भीती वाटत असली तर त्यावेळेस तुम्ही कोणती क्रिया करता. तर आय क्लिंग टू माय मदर वेन आय फील स्केअर्ड. मला भीती वाटली तर मी माझ्या आईला मिठी मारते. अशा प्रकारे या ठिकाणी या वेगवेगळ्या घटना घडतात त्यावेळेस आपण अशा फिलिंग्स या त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. नंतर सी. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर. या ठिकाणी ऑर्डर दिल्याप्रमाणे तुम्ही त्या ऑर्डरीप्रमाणे काय काय करू शकतात. सॅड दुःखी. व्हेन आय एम सॅड आय शूड ट्राय टू फॉरगेट द सॅड इन्सिडंट. ज्यावेळेस तुम्हाला दुःखी वाटतं त्यावेळेस तुम्ही काय करतात. तर ज्यावेळेस आम्हाला दुःखी वाटतं त्यावेळेस आम्ही या ठिकाणी जो इन्सिडंट असतो, इन्सिडंट मीन्स प्रसंग, जो प्रसंग असतो तो या ठिकाणी आम्ही विसरण्याचा प्रयत्न करतो. ॲंग्री ज्यावेळेस रागवणं ही केव्हा व्यक्त करतो. व्हेन आय एम ॲंग्री आय शूड ट्राय टू कीप माय काम. जेव्हा मला राग येतो त्यावेळेस रागावर कंट्रोल करण्यासाठी मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. स्केअर्ड भीती वाटते. व्हेन आय एम स्केअर्ड आय शूड ट्राय टू शो ग्रेट करेज. ज्यावेळेस एखादी धैर्यशाली अशी गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या मनात कुठंतरी भीती ही त्या ठिकाणी निर्माण होत असते.